अध्याय 5 श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय। श्री गणेशाय नमः। भवन कानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता करा सदैतू। गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमळ तुझशी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावशी। विशेष गंगाजळाहुनी आपुले असे मैमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे त्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन। ऐसे चोळपादी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामी पुढे राज रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम। नृपती भक्त निश्चिम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी। एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटावनी स्वामीशी आणावे आपल्या नगराशी। मग कोणी एके दिवशी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले आता समग्र भोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन। ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलत ही वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या। ऐसे कोणी उत्तर संतोषला नृपवर तैशी सबाई समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळीकच जाता दैवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणी। नृपतीसह सकळ जने त्या फरी तात्याशी सन्मानी गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देते नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पावनी संतोषले जे केवळ वैकुंठ पावनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती। तेथील जनांची पावनी भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करिता स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवेकरी निश्चिम। ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण। अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मनोरमन गेले ऐसे या ठाया। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करुनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती। करोने नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचे कधने तृप्त केले। स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा। प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले। तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती त्या जलागी विनंती करती बुद्धिवात सांगती त्या। जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी। ऐसे नाना प्रकारी चोळपाते सांगितले द्रव्ये न सर्वे वश चोळपाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागीरचा बहुसाल। मग कोणी एके दिवशी करीता असता स्वामी सेवेशी येथे राज तया समयासी आनंद वृत्ती बैसले। चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल। ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिदले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे। पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकतो भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।